नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की नंदिनी आणि मानिनी काव्या आणि पार्थला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. नंदिनीने पार्थसाठी खिचडी बनवली आहे व ती काव्याला पार्थसाठी ऑफिसला घेऊन जायला सांगते. पण काव्या म्हणते की मला कॉलेजला जायला उशीर होतोय, त्यांना भूक लागली तर ते ऑर्डर करून खातील. त्यावर नंदिनी म्हणते की आज पार्थचा उपवास आहे, त्यावर बाहेर खाल्लेलं बरं दिसणार नाही, असं नंदिनी काव्याला म्हणते. नंतर मानिनी येते व काव्याला जायला सांगते. नंदिनी पार्थला फोन करून सांगते की काव्या डबा घेऊन येत आहे. तेव्हा पार्थ आनंदाने नाचू लागतो. तेव्हा नंदिनीच्या वागण्याचं मानिनी कौतुक करू लागते. दुसरीकडे खूप दिवसांनी जीवा ऑफिसला जायला निघतो. तितक्यात मानिनी जीवासोबत काव्याला जायला सांगते. त्यानंतर नंदिनी म्हणते की जीवासोबत पाठवलं तर डबा जीवाकडे पाठवते असं म्हणेल आणि काव्या जाणार नाही. जीवा ऑफिसला निघाल्यावर नंदिनी त्याला हातावर दही साखर देते. तितक्यात पार्थ काव्याची आतुरतेने वाट पाहत असतो. एकीकडे रम्या पार्थच्या आवडीची मटण बिर्याणी घेऊन येते. तेव्हा पार्थ तिला माझा उपवास आहे असं सांगतो. तितक्यात तेथे काव्या येते. तिला तिथे बिर्याणीचा डब्बा दिसतो. पार्थ तिला सांगतो की हा रम्याने माझ्यासाठी मागवला आहे. काव्या घाईघाईने निघते. तेव्हा तिला कळतं की फोनची बॅटरी लो झाली आहे. पार्थ तिला तिच्यासोबत खिचडी खायला सांगतो आणि तो म्हणतो तोपर्यंत तुमची बॅटरी देखील चार्ज होईल. तितक्यात तिथे जीवा येतो. रम्या जीवाला पार्थच्या केबिनमध्ये घेऊन जाते. जीवा केबिनमध्ये जातो तेव्हा काव्या पार्थला खिचडी वाढत असते. त्यानंतर पार्थ जीवाला खिचडी खायला बोलवतो. तेव्हा प्रेमात शेअरिंग नको असं म्हणत जीवा काव्याला टोमणा मारतो. काव्या जीवाच्या मागे घाईघाईने जाते व त्याचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा दोघेही हनीमून प्लॅन करा असं जीवा काव्याला म्हणतो. काव्या त्याच्यावर खूप चिडते व हात उगारते. आता मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की जीवा काव्याचा विचार मनातून काढून टाकेल का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यावर काव्या त्याच्यावर खूप चिडते व त्याच्यावर हात उगारते. तर मालिकेच्या पुढील भागात जीवा काव्याचा विचार मनातून काढून टाकणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, किंवा पार्थ आणि काव्याची जवळीक पाहून जीवा अस्वस्थ होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.